उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज युतीची घोषणा केलेली आहे। आगामी महापालिका निवडणूक आहेत आणि या अनुषंगाने ही युती आहे ती त्यांनी जाहीर केलेली आहे। या सर्वावरती बोलण्यासोबत आपल्यासोबत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते सर आहेत। सर, आज ही महत्त्वाची जी घोषणा आहे ती ठाकरे बंधूंनी केली असं या ठिकाणी सर्वच शिवसैनिक असेल मनसैनिक आहेत त्यांचं म्हणणं आहे। या युतीकडे कसं बघता तुम्ही? मला असं वाटतं की ही कोणत्याच प्रकारे महत्त्वाची गोष्ट नाही, कारण लक्षात ठेवा वैचारिकदृष्ट्या निष्फळ आणि कोणत्याही भूमिकेवर ठाम नसणाऱ्या अशा दोन तकलादू राजकारण्यांच्या हा विषय आहे। आणि मला हे म्हणायचं आहे की जनमानसात या बाबतीमध्ये कोणतीही पॉझिटिव्हिटी नाही आणि त्यामुळं ह्या युतीला आपण जर म्हणत असाल की याला गुणक्रमांक काय द्याल तर ही इज इक्वल टू 0 व्हॅल्यूड अशा प्रकारची राजकारणी युती आहे। आणि ही जी माणसं आहेत ह्या माणसांनी स्वतःला तपासलेलं आहे आत्ताच नुकत्याच होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये, ज्याच्यामध्ये यांना शेतकऱ्यांनी शेत बांधावर जाऊन ढोंग करून नाटकं करून पाहिले होते, श्रमजीवींनी यांना, कर्मचाऱ्यांनी यांना, युवकांनी, सगळ्यांनी ह्या निवडणुकीत ज्या प्रकारे धूळ चारली, मतदारांनी धूळ चारली, मी म्हणेल मतदारांनी धूळ चारली आत्ताच होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये। आणि त्यामुळं हे व्हॅल्यूलेस राजकारणी लोक आहेत आणि त्या पलीकडे जाऊन मी म्हणेल की जे उद्धव ठाकरेचे लोक उठ दुपारी घे सुपारी म्हणून हिनवत होते राज ठाकरेंना, म्हणजे वात्र टीकेच्या माध्यमातून किंवा त्यांचे प्रवक्ते हिनवत होते, तर आज ते दुपारी आणि सुपारी ही कुठं गेली, कशी गेली याचं उत्तर उद्धवला द्यावं लागेल, उद्धवच्या प्रवक्त्यांना द्यावं लागेल। आणि राज ठाकरे ज्या प्रकारे व्यक्त झाला, काय व्यक्त झालं राज ठाकरे म्हणे मुलं पळवणाऱ्यांसारखे राजकीय टोळ्या झाल्यात। मला राज ठाकरेला हे म्हणायचं आहे, राज ठाकरे मी नाही त्यातली कडी लावातली, हे सामान्य महाराष्ट्रातल्या माणसाला समजणारं गणित आहे। जेवढं जमल तेवढं जमलं, जेवढं जमल तेवढं जमलं, आणि जेव्हा नाही जमलं तेव्हा ते कुठलं मी कुठला हे वागणं बरं नवं। मला राज ठाकरेंच्या वक्तव्याच्या बाबतीमध्ये राज ठाकरेंची क्यू येते की राज ठाकरेंना आता उपमा द्यायचं सुद्धा कळत नाही। आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच्या बाबतीत, राजकारणाच्या बाबतीत वात्र टीकेतून, नो ऑफेन्सिव्ह वात्र टीकेतून मी म्हणेल की दोन राजकीय बर्बाद विचाराची ही मनोमिलन आहे। या युतीला 0 किंमत। त्याच ठिकाणी त्यांनी टीका देखील केलेली आहे की मला जास्त बोलायला लावू नका, माझ्याकडे अनेक व्हिडिओ आहेत। मुख्यमंत्र्यांवरती त्यांनी हे भाष्य केलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी जे विधान केलेलं आहे अल्लाह अकबर असेल किंवा मग बाकीचे विधानं देखील माझ्याकडे आहेत असं देखील त्यांनी या ठिकाणी आहे ते भर पत्रास परिषदेत बोलून। राज ठाकरे स्टंट बॉय आहे, राज ठाकरे स्टंट बॉय आहे। आतापर्यंत राज ठाकरेंनी कोणत्याच प्रकरणामध्ये टनटन टोलचा असो की एल्फिस्टन ब्रिजचा असो की आणखीन कॉन्ट्रॅक्टचा असो किंवा आणखीन कुठलाही असो, कोणत्याही प्रकार, किंवा आमच्या नाशिकला आमच्या कुंभच्या बाबतीतल्या वृक्षांचा असो, कुठेही राज ठाकरे टिकलेला नाही। राज ठाकरे स्टंटबाज माणूस आहे, स्टंट बॉय। या निवडणुकीमध्ये ठाकरेंचाच महापौर होणार आणि मराठीच महापौर होणार असं या संदर्भातलं देखील वक्तव्य केलं। महापौर बनेगा बम्बई का, लेकिन हिंदू बनेगा, क्योंकि कन्याकुमारी से कश्मीर तक के लोगों ने बम्बई को आर्थिक राजधानी बनाई है। भाषेवर वाटला जाणारी बम्बई नाही, मुंबई नाही, बॉम्बे नाही, फिर वो गुजराती हो उत्तर भारतीय, हो तेलुगु, हो नॉर्थ ईस्ट का, जो भी चुन के आए वाले जो माननीय नगर सेवक रहेंगे उसमें से बनेगा
उद्धव ठाकरे राज ठाकरे से बोलने के लिए और बनने के लिए उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेच्या काय ते मातोश्री कोणाची चुलत भावाची की सख्या भावाची की सख्या दोन भावांची असं काय राजकारणामध्ये महापालिकेचं गणित आहे की काय ते काय मातोश्रीची वाटणी आहे की काय उद्धवला द्यायचं की नाही राज ठाकरे तो हिस्सा मागणार की नाही म्हणायला यांच्यावर काही चालणार नाही हिंदू बनेगा हिंदू राष्ट्र माननेवाला बनेगा दोनही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर अनेक नागरिकांमध्ये उत्साह आहे तो निर्माण झाला खास करून शिवसेनेचे पदाधिकारी मनसेचे पदाधिकारी त्यामध्ये संदीप देशपांडे बोलतात की फक्त बूट पॉलिश करण्या इतपतच राहणार आहे याच्या पुढे काही जाणार नाही. संदीप हा दर्दी आहे संदीपनं अशा प्रकारचं चुकीचं वक्तव्य करू नये बूट पॉलिश करणं हे सुद्धा एका प्रकारे तुम्हाला सांगतो श्रमवीराचा श्रम आहे श्रमिकाला अपमान करू नये आणि संदीप फ्युचरिस्टिक राजकारण करणाऱ्या माणसांनी पुन्हा म्हणजे कॉबलर असतील किंवा आपण बूट पॉलिश करणारे भाऊ असतील कष्टकरी असतील त्यांना अपमानजनक वाटेल असं बोलू नये वेळ पडली तर राज ठाकरेंना सुद्धा बूट पॉलिश करणाऱ्या भावांना एकत्रित बोलून राज ठाकरेंच्या हातून सुद्धा बूट पॉलिश करून घ्यावी त्याच्यातून एक दिसेल की टीका केलेली होती ती टीका म्हणजे राजकीय होती आणि सत्यता ही आहे की राज ठाकरेंना सुद्धा बूट पॉलिश करायला लावून ते सुद्धा श्रमवीरांच्या बाबतीमध्ये किती पॉझिटिव्ह आहेत हे दाखवावं अगोदर आणि नंतर टीका करावी आणि जर टीका केली असेल जाणून बुजून एखाद्या समुदायाचा मग तो बूट पॉलिशमध्ये जो श्रमजीवी आहे तो एका समुदायाचा आहे आणि तो अपमान सामाजिक अपमान आहे तो अपमान संहितेखाली अपमानजनक आहे आणि मला असं वाटतं की संदीप ह्या बाबतीवरून कायदेशीर मी जर कलम वाचायला सुरू केले तर ते चुकीचं वाटेल आणि म्हणून माझं हे म्हणणं आहे की समजदार को इशारा काफी आहे. नक्कीच एक वक्तव्य त्यांनी केलं की मुंबई महाराष्ट्रापासून मुंबई जो तोडायला निघालेला आहे त्याला हे आम्ही करून देणार नाही मुंबई मध्ये मराठी माणसाचीच ताकद आहे ती चालणार दादागिरी देखील चालणार ही स्टंटबाजी आहे कोण म्हणलंय हे पहिलं वाक्य आहे ते राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोललेलं आहे उद्धव ठाकरेंनी देखील म्हटलेलं आहे दुसरं वाक्य आहे ते संदीप राज ठाकरेंना हे माहीत असलं पाहिजे की बॉम्बेचा सेन्सेक्स काय किती भाषिक लोक मुंबईमध्ये वास्तव्यात आहेत बॉम्बेमध्ये वास्तव्यात वस्तुस्थिती बघायची नाही आणि म्हणायचं की हे करून टाकू ते करून टाकू हे तरी समजलं पाहिजे राज ठाकरेला की ही परिषदेची आणि पालिकेची निवडणूक नाही आहे ही महापालिकेची निवडणूक आहे इथे जनतेतून महापौर निवडला जात नाही तर निवडून आलेल्या उमेदवारांमधून महापौर निवडला जातो त्याच्यामुळे कायद्याचा अभ्यास नाही करायचा त्याचबरोबर परिस्थिती जाणून नाही घ्यायची आणि वस्तुस्थिती बाह्य बोलत राहायचं राजकीय स्टंट उभं करण्यासाठी ते स्टंट बॉयचं काम आहे आणि स्टंट बॉय असं करत असतात स्टंट बॉयनी स्टंट नाही केला तर एंटरटेनमेंट कसं होईल मला असं वाटतं की आता निवडणुकीतलं शिल्लक एंटरटेनमेंट राज ठाकरे उद्धव ठाकरे राहतील या पत्रकार परिषदेला येण्याच्या आधी दोघंही भाऊ आहेत ते दादर येथील बाळासाहेब ठाकरेंचं जे स्मृतीस्थळ आहे त्या ठिकाणी गेलेले होते एकत्र येऊन औक्षण देखील त्यांचं केलेलं होतं एकूणच कुटुंब आहे ते आज या ठिकाणी पाहायला मिळालं कुठे गेले होते स्मृतीस्थळावरती गेलेले दादरला बाळासाहेब ठाकरे मला एक विचारायचं आहे की जिथं राज ठाकरे राहतात मी तर कधी म्हणजे त्यांनी कधी बोलवलं नाही मला जाण्याचा काही प्रसंगच नाही त्यांचं ते काय घर आहे काय नव्हतं त्या घराला त्यांनी खूप सुंदर सुजवलं असं म्हणतात उद्धव ठाकरे सुद्धा मातोश्री आहे परंतु कायदेशीर दृष्ट्या जिथं स्मृतीस्थळ म्हणून शिवाजी पार्कमध्ये असं सांगितलं जातंय कायदेशीर दृष्ट्या ते मान्यता असलेलं स्थळ आहे का असं सगळ्यात अगोदर पहिला प्रश्न कारण अनेक वर्ष त्यांच्याकडे ती सत्ता होती ते करून घेऊ शकले का रिक्रिएशन ग्राउंडवर तिथं स्मृतीस्थळ तिथं ठेवता येतंय का इथून माझा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न की तिथं स्मृतीस्थळ ठेवता येतंय का असा माझा दुसरा प्रश्न आहे तिसरा प्रश्न माझा असा आहे की तुम्ही मुख्यमंत्री होते तरी सुद्धा तुम्ही तिथे सिमेंटचं बांधकाम करू शकले का करू शकता का करू शकणार का त्याच्यामुळे हे स्वतः जिथे स्मृतीस्थळ म्हणतात त्या स्मृतीस्थळाच्या बाबतीमध्ये कायदेशीर भूमिका घेऊ शकत नाहीत भावनिक भूमिका घेऊ शकत नाहीत ते लोकांचं काय चांगलं करू शकतात हे वेगळं सांगायची गरज नाही जे काही चांगलं केलं म्हणून आमचा जो कष्टकरी जनसंघाचा जो श्रमवीर आहे श्रमजीवी आहे मग तो टॅक्सीवाला भाऊ असेल ऑटोवाला भाऊ असेल एस टी महामंडळातला भाऊ असेल पालिकेतले कष्टकरी भाऊ असतील हे सगळे
बँकेतले कर्मचारी भाऊ असतील, हे सगळे महायुतीसोबत कष्टकरी जनसंघाचे लोक आहेत. कारण आम्ही RSSला मानतो, कारण आम्ही भारतीय संविधानाला मानतो आणि भारतीय जनता पक्षाची आणि महायुतीची भूमिका राहिलेली आहे. त्यामुळं ह्या वेळेसही तुम्हाला सांगतो, जसं पालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकीमध्ये यांना धूळ चाकली लोकांनी, श्रमवीरांनी, श्रमजीवींनी, तशीच धूळ मुंबईमध्ये सुद्धा यांना चाकली जाईल. हे मात्र डंकेची चोट पे मी तुम्हाला सांगतो. शेवटचा प्रश्न, बाळासाहेबांचं राजकारण आणि त्यासोबतच या दोन्ही ठाकरे बंधूंचं राजकारण कसं बघताय? ह्या बाळासाहेबांचं जे राजकारण होतं त्यावेळीचं आणि आताचं कसं आहे की बाळ ठाकरेंच्या राजकारणाच्या बाबतीत मी फारच म्हणजे काही पॉझिटिव्ह आहे असं नाही. बाळ ठाकरेंचं एका काळापुरतं म्हणजे दाऊद इब्राहिमचा उच्छेद जेव्हा होता तोपर्यंतचं जो राजकारण होतं म्हणजे हिंदू म्हणून हिंदूंच्या बाबतीतलं, तिथपर्यंत मी फार पॉझिटिव्ह आहे. परंतु त्याच्यानंतर जे राजकारण उठाव लुंगी बजाव पोंगीचं आणि त्यानंतर मग भाषिक राजकारण आणलं, मराठी हे हिंदी तो तेलुगू, ते तिथून आणि त्यानंतर ज्याच्या घरात नाही पीठ ते मागतात विद्यापीठ पर्यंत, म्हणजे विद्यापीठाच्या नामांतराचा विषय होता तिथपर्यंत, हे सगळं पाहता मला असं वाटतं की एका प्रासंगिक राजकारणापुरते बाळ ठाकरे होते. आणि राहिला ह्यांचा प्रश्न, ह्यांनी तर म्हणजे बापाची सुद्धा मर्यादा तोडून टाकली. बाप कधी भाईजान मामूजान पर्यंत किंवा त्या ह्याच्यापर्यंत काय म्हणतात ते म्हणजे ज्या प्रकारे भोंगे आणि ते त्या प्रकारचं राजकारण यांनी दिखावा स्वरूप यांनी केलं. कधी राजनं केलं तर कधी उद्धवनं गळा भेट केलेली दिसली आपल्याला, टोपीपर्यंत दिसली आपल्याला. ते सगळं पाहता मला असं वाटतंय की हे नुसते वैचारिक काय म्हणतो त्याला आपण राजकीय वैचारिक उंची नसलेली माणसं आहे. आज संपूर्ण सगळं झालं, युती झाली वगैरे सगळं झालं, परंतु 2026 जानेवारी 16 तारखेचा निकाल कसा पाहताय? भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला भरभरून कष्टकरी असतील, आमचे कष्टकरी जनसंघाचे जे म्हणजे हे आहेत जनसेवक आहेत ते असतील, आणि जे हिंदू राष्ट्र भारत हमारा मानणारे आहेत, त्या सगळे जिम्मेदारीनं म्हणजे निवडणूक हा उत्सव आहे, त्या उत्सवामध्ये सहभागी होतील. आणि ह्यांचं राजकारण जे आहे की भाषेवरलं, राज्यावरलं डिस्क्रिमिनेटिव्ह पॉलिटिक्स आहे, ते चुलीत टाकतील लोक. आणि काय ठेवतील शिल्लक तर कोस्टल रोड, प्रवीण दरेकरांच्या नेतृत्वाखालचं, माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचं सेल्फ डेव्हलपमेंट, माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं पागडी ऑबॉल्युशन, ह्या सगळ्या गोष्टी लोकांच्या लक्षात आहेत, ब्रिजेस लोकांच्या लक्षात आहेत. त्यामुळं लोकांना मोठी घरं, हाताला रोजगार, अनेक विद्यापीठांचं मुंबई आणि बॉम्बेमध्ये येणं, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन भरभरून मतं देतील. आणि भारतीय जनता पक्षाचं कमळ, मग तो हिंदू महापौर बनेल, मग तो गुजराती असेल किंवा जे कोणी असेल, नगरसेवकांमधून निवडून येत असते. मी म्हणत नाही की मराठी बनणार नाही, परंतु जे कोणी बनेल ते हिंदू राष्ट्र भारत हमारा मानणाऱ्यांपैकीच बनेल. राज ठाकरे, उद्धव ठाकरे या वैचारिक राजकीय दिवाळखोरांच्या मर्जीतून बनायला त्यांच्या काही म्हणजे मला म्हणायचं नाही कोणाच्या बापाच्या घरची, परंतु 7-12 त्यांच्या नावची नाही. तर आपण पाहिलं हे होते गुरुरत्न सदावर्ते. आज राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची जी युती झाली त्यानंतर येणाऱ्या काळात 16 तारखेला महापौर आणि सत्ता महायुतीची असेल असं देखील विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये काय राजकीय घडामोडी घडतात हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरलेलं असताना, परंतु हे संपूर्ण महत्त्वाचं विधान आहे ते या ठिकाणी गुरुरत्न सदावर्ते यांनी केलेलं आहे. व्हिडिओ निशासह निखिल चव्हाण, टीव्ही मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.